पण काही कोल्हे कुत्रे भुकत आहेत सय्यद इक्बाल यांच्यावर, शिवसेनेवर भुकत आहेत. तो नवनाथ बन भुकतोय, तो हेमल्या तुषार शाळीग्राम भुकतोय, प्रसाद लाड भुकतोय. हे भुकतच राहणार आहेत. हे अशी जे काय कुत्रे आहेत ना पळलेले ते भुकतच राहणार आहेत. पण अशा कुत्र्यांना वारंवार उत्तर द्यावं लागतं आम्हाला. एवढी का मुसलमानाची ॲलर्जी आहे या लोकांना? अरे केवळ एक मुसलमान महापौर झाला म्हणून शिवसेनेवर भुकणारी ही अवलाद तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तो रियाज आला होता, कोणत्या बेळात लपून बसला होता तुम्ही लोक? सलमान खान हा RSSच्या त्या कार्यक्रमाला जातो, त्यावेळेस तुम्हाला तो मुसलमान आहे असं वाटत नाही? त्यावेळेस एवढी चर्चा होत नाही? अब्दुल सत्तारला तुम्ही मंत्री करताय, तो कोल्हापूरचा कोण अजून एक राष्ट्रवादीचा जो आहे त्याला तुम्ही मंत्रीपद देताय, त्यावेळेस तुम्हाला मुसलमान आठवत नाही? मग केवळ फक्त शिवसेनेचा ज्यावेळेस महापौर बनतो त्यावेळेस तुम्ही मुसलमानाला काय केलं, मुसलमानाला काय केलं, ही अशी बांग ठोकणारी ही अवलाद. मुसलमानाची एवढी काय आले रे या लोकांना? परभणीमध्ये 12 नगरसेवक आलेत मुसलमानचे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर. त्यावेळेस नाही वाटणार आहे तुम्हाला हा मुसलमान आहे, याला द्यायचं ना तिकीट? कशाला दिलात मग तिकीट? तिकीट देताना मुसलमान बरं वाटतं, मतदान घेताना मतं घेताना मुसलमानांची मतं आवडतात. ज्यावेळेस एखादा मुसलमान, एखादा तालुका प्रमुख 30-30 वर्ष जर शिवसेनेमध्ये राबत असेल, निष्ठावंत असेल, त्या तालुका प्रमुखाला शिवसेनेनं जर महापौर केलं तर तुमच्या का पोटात दुखतं रे हरामखोरांनो? तुमच्या का पोटात दुखते? जुलाब का लागले तुम्हाला सगळ्यांना? उद्धव ठाकरे या नावाची एवढी कावीळ का लागली तुम्हाला? खालपासून ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. त्या तुषार शाळीग्रामला सांगायचं, अरे हेमल्या तुझा बाप एपिस्टन फाईल मध्ये काय कांड केलं ते बघ अगोदर. तुझ्या बापानं काय कांड केलं एपिस्टन फाईल मध्ये ते बघ अगोदर. रियाज अली तुझ्या बापाच्या घरी आला होता, विसरलास का तू? तुषार शाळीग्राम, हेमल्या, विसरला सगळ्या गोष्टी? ते तुम्ही केलेलं चालतंय आणि आम्ही केलेलं ते पाप. असं कसं चालणार रे? असली कसली तुमची राजनीती, असलं कसलं तुमचं राजकारण?